परमपूजनीय श्री गुरुदेव आणि सामूहिक प्रार्थनेच्या परिपाठाला या ठिकाणी उपस्थित प्रार्थनाप्रिय उपासकांना मंडळी, योगायोगानं आज तुमच्या इथं येण्याची इष्टापत्ती माझ्यावर आली आहे आणि हा प्रार्थनेचा सुयोग जुळून आलेला आहे. आपण सर्व मंडळी जाणकार आहात. सामुदायिक प्रार्थना कशा करता? महाराजांच्या विश्वशांतियोगमध्ये महाराजांनी असं म्हटलं आहे की ही जी सामुदायिक प्रार्थना आहे ही काही मेल्याच्या नंतर मुक्ती मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी नाही, तर जिवंतपणे मुक्तीचा आनंद मोक्षाचा आनंद उपभोगण्यासाठी ही प्रार्थना आहे. आणि त्याचे वेगवेगळे पैलू या सामुदायिक प्रार्थनेमध्ये महाराजांनी त्याचा संग्रहच करून दिला आहे. हा जो माणसाचा जन्म आपल्याला लाभला हा किती दुर्लभ आहे. दुर्लभच नाही, देव दुर्लभ आहे हे आपण सगळेच लोक जाणता. तुम्ही काही ग्रंथात वाचलं असेल, काही कीर्तन प्रवचनात ऐकलं असेल, कदाचित सगळंच ते मत आहे. खरंही आहे. महाराजांनी सुद्धा म्हटलं आहे दुर्लभ तनु मानुजी पावा. आणि त्याच भजनात महाराज असं म्हणतात की दुर्लभ तनु मानुज पावा पण पुढे नाही दर्शन भूख कमायाजी. जर ईश्वर दर्शनाची भीत त्यानं प्राप्त करून घेतली नाही, कमाई केली नाही, तर सब व्यर्थ गई जीवन. हे सगळं जीवन व्यर्थ जाईल. कारण हे जीवन आहे कशा करताय? ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी सांगितलं आहे की मनुष्य देहाचे ज्ञान सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकनी दिला. या जन्मात आपल्याला सच्चिद आनंद ही पदवी प्राप्त करून घ्यायची आहे. ती पदवी जर प्राप्त करून घ्यायची आहे, ती पदवी प्राप्त करून घ्यायची म्हणजे काय? आपण आहोत त्याला वेदांतामध्ये प्राप्ताची प्राप्ती म्हणतात. आपल्याला आहेच. आपण जे आहो ते आपण नाही असं आपल्याला वाटून राहिलं आहे ना. आपण हे नाही हे आपण काही ग्रंथ वाचून, जे आपल्याला वाटते ते मी नाही हे काही ग्रंथ वाचून, कीर्तन प्रवचन वाचून आपल्या डोक्यात येते, आपल्या मनात ते विचारही फिरतात, पण त्याचं दृढीकरण झालेलं नाही. म्हणून ते प्राप्त जे आहे ते प्राप्त असलेल्या प्राप्ताचीच प्राप्ती करून घ्यायची आहे, म्हणजे ती पदवी घ्यायची आहे. या शास्त्र सांगते की सत चित आणि आनंद. तर हे तुम्हाला माहिती आहे काय आहे? हे ब्रह्माचे धर्म आहेत, स्वरूपाचे लक्षण आहे. आणि नाम आणि रूप हे मायेचे आहे. जसं चांगदेव 65 मी ऐकली असेल, वाचली असेल ज्ञानेश्वर महाराजांची. ते असं म्हणतात की सोने सोनेपणा उणे न येताची झाले लेणे. सोनं आहे, त्या सोन्याची कोणा अंगठी बनवली, कोणा गोफ बनवला, कोण
काय वेगळे वेगळे त्याचे दागिने बनवले. आता जे दागिना बनवला त्या दागिन्याचं जे नाव आहे, अंगठी बनवली, अंगठी हे नाव सोडून द्यायला आपण, आणि अंगठीचा आकार सोडून दिला तर तुम्ही त्याला काय म्हणणार आहे? सोनच म्हणणार आहे. अर्थात त्या सोन्याचा जो आकाराचा भास होत आहे, नावाचं कल्पना आहे, तीच माया आहे. आणि तीच आपली कल्पना दृढ झाल्यामुळे आपण नेमके सच्चिदानंद ही पदवी आपली आहे ही आपण विसरलो आहे. आणि तीच प्राप्त करून घ्यायसाठी हा माणसाचा जन्म आहे. घुसरकर महाराजांचं फार सुंदर भजन आहे. जन्मा येऊन विसरला का आपुल्या स्वरूपारे, लागले बाहेरचे वारे. ते बाहेरचं वारं जे लागलं, मग काय झालं आहे? हे देह आहे तर देहाची आसक्ती आहे. मग देहाची आसक्ती आहे तर देहाच्या आसक्तीतून त्याच्या संरक्षणासाठी काम, क्रोध, लोभ, मोह, शोक ह्या गोष्टी आहे. त्याच्या संरक्षणासाठी या गोष्टी आहे. आणि या ज्या गोष्टी आहे, काम, क्रोध, लोभ, क्रोधात काही चुकीचं करते माणूस, लोभात चुकीचं करते, त्याच्यातून चुकीचं करते म्हणजे दुसऱ्याचं बिघडवून आपलं चांगलं करण्याचा प्रयत्न करते लोभामुळे. त्याच्यात काय होते? त्याच्यामध्ये दुसऱ्याचं बिघाड करणे म्हणजे पाप. तुम्हाला व्याख्या माहीत आहे. मग दुसऱ्याचं बिघडवलं म्हणजे पाप होते. मग किंवा पुण्य होते. मग पाप झालं किंवा पुण्य झालं तर पुन्हा जन्म घ्यावा. पण क्रियमान के बीज नष्ट आहे असं काही आपलं होत नाही. त्याच्यामुळे पुन्हा जन्म. म्हणजे देह आहे तर देहाची आसक्ती आहे, देहाची आसक्ती आहे तर मग काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर आहे. हे आहे तर पाप पुण्य आहे, आणि पाप पुण्य आहे तर मग पुन्हा जन्म आहे. हेच राहट चक्र चालू आहे. हे जे राहट चक्र चालू आहे, या राहट चक्रातून बाहेर निघणं म्हणजे त्याच्यासाठी काय करायचं आहे? आपण नेमके कोण आहोत हे समजून घ्यायचं आहे. मग हे समजून घेण्यामध्ये काही 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. काही प्रतिबंध येत असतात, त्याला प्रतिबंध असं म्हणतात शास्त्रात. अडचणी येतात. कोणत्या अडचणी आहे? त्याच अडचणी अशा आहे जसे 3 गुण आहेत. रजोगुण आहे, तमोगुण आहे, सत्वगुण आहे. त्या 3 गुणाचे 3 देह आहेत. आणि 3 गुणाचेच 3 दोष आहेत. चित्तावर पडतात ते मल, विक्षेप आणि आवरण. मल आहे अंतःकरणात. म्हणजे आपल्याला तिथपर्यंत पोहोचताना कोणते अडथळे निर्माण होतात? पहिली गोष्ट मल आहे. मल म्हणजे काय? आपल्या चित्तामध्ये असलेली मलिन वासना, पापात्मक वासना, तिचंच नाव काय आहे? मल आहे. मल म्हणजे काय? दुसऱ्याची उणीव पाहता हसणे, दुसऱ्याचे वैभव देखोनी जळणे, आणि दुसऱ्याची आपत्ती पाहुनी पळणे होते, हे मळ आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, आपण व्यवहारात म्हणतो सगळंच करते, पूजा करते, जप करते, ध्यान करते, प्रार्थना करते, डोळे लावून बसते घंटा, पण त्याचं मन साफ नाही ना.
दुसऱ्याच्या बाबतीत काय देव भेटणार आहे त्याला, हे जे आपण म्हणतो हाच मळ आहे, हाच मल दोष आहे. म्हणजे हा जोपर्यंत निघून जात नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. तुम्ही असो का मी असो कोणी आपण, तोपर्यंत आपल्याला त्या स्वरूपाची प्राप्ती होऊ शकत नाही, त्याचं दर्शनही होऊ शकत नाही, त्याचा आनंदही आपण अनुभवू शकत नाही. कितीही ध्यान केलं, किती जप केलं, काही केलं, कोणत्याही आध्यात्मिक साधना केल्या, परंतु ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की एरवी तरी पंडुसुता अंतर शुद्ध नसता, बाहेरील कर्म सर्वथा विटंबुगा. हे शुद्ध नाही तर मग काय. म्हणून पहिले मल. कारण मला सांगा, तुम्हाला स्वतःचं स्वरूप, आता आरसा आहे, एक काळ असा होता तेव्हा आरसा नव्हता, पाण्यात पाहत होते, पाण्यामध्ये आपलं स्वरूप. तर ज्या पाण्यात पाहायचं आहे, सगळ्यात पहिली गोष्ट त्या पाण्यात आपल्याला जर आपला चेहरा पाहायचा आहे तर ते पाणी पहिली गोष्ट स्वच्छ असलं पाहिजे. त्या पाण्यात जर गढूळता असेल तर तुम्हाला काही दिसणार नाही. तसं पहिले आपलं मन साफ असलं पाहिजे. दुसरं आहे विक्षेप. विक्षेप म्हणजे चित्ताची चंचलता. ते पाणी जे आहे ते पाणी स्थिर पाहिजे. ते पाणी जर वाहतं असलं, तुम्ही काय पाहू शकता तुम्ही त्याच्यात? काहीच नाही. ते पाणी स्थिर असलं पाहिजे. म्हणजे आपलं चित्त, मन चित्त एकच आहे. एकाच वृत्तीचे 4-5 भाग आहेत. ते मन, बुद्धी, चित्त, अहंकार, अंतःकरण. एकाच अंतःकरण वृत्तीचे 4 भाग आहे. ते स्थिर असलं पाहिजे. पण ते स्थिर करण्याकरता साधनेची आवश्यकता आहे. कर्मानं चित्ताची शुद्धी, उपासनेनं चित्ताची स्थिरता आहे. हे चित्ताला स्थिर करण्याकरता उपासना आहे. हे जे अनुष्ठान आहे कशाकरता असते? हे अनुष्ठान त्याच्याच करिता असते की तुम्ही त्या अनुष्ठानाच्या बंधनामुळे तरी त्या मनाला तुम्ही स्थिर करा. कुठंतरी बंधन असतं, त्याच्यासाठी हे अनुष्ठान असतं. म्हणजे आपल्या हे अनुष्ठान कशासाठी करायचं आहे? चित्तातला मळ निघून गेला पाहिजे. आपल्याला जाणीव होत नाही, आपल्याकडून काही चुकीचं घडत असते, त्याची आपल्याला जाणीव होत नाही. आपल्याला असं वाटते आपण चांगलंच करून राहिलो आहे. दुसऱ्याचं थोडंसं चुकलं तर आपल्याला लगेच लक्षात येते, पण आपली चूक लक्षात येत नसते. ती लक्षात आणून घेऊन ती दुरुस्त करणे म्हणजे मलदोषाची निवृत्ती करणे आहे. त्याच्यासाठी हे अनुष्ठान कशासाठी आहे? आम्ही काय करतो आहोत, कोणासोबत कसं बोलतो आहोत, व्यवहार कसा करतो आहोत, काय खातो आहे, काय पितो आहोत, त्याचे आमच्यावर काय संस्कार होतात, त्याचा काय परिणाम होतो आहे, ही माहिती स्वतः आपल्याकडून होणाऱ्या व्यवहाराची करून घेऊन त्यात दुरुस्ती घडवून आणण्याचं कर्म करणे म्हणजेच त्या कर्माद्वारे चित्तशुद्धी करणे आहे. हे पहिला टप्पा आहे. आणि त्याच्याच करता महाराजांनी काय सांगितलं? निर्भय रहे हम कर्म में पर्दा खुला कर स्नेह का. हे पर्दा खुला कर स्नेह का म्हणजे आमच्या अंतःकरणातला मळ बाहेर काढून हे सगळे ईश्वराचेच अंश आहेत असं समजून प्रत्येक घटकाशी व्यवहार करत असताना शुद्धतेनं प्रेमाचा व्यवहार आमच्याकडून झाला की मग कर्मानं, त्या शुद्ध कर्मानं, शुद्ध व्यवहारानं काय होणार आहे? चित्ताची शुद्धी होईल. म्हणून
प्रार्थना सांगते आहे की निर्भय रहे हम कर्म में, पर्दा खुला कर स्नेह का. दुसरी गोष्ट उपासना. मनाची जी चंचलता आहे त्याला विक्षेप म्हणतात. वेदांतील लोक विक्षेप म्हणते, आपण साधे लोक आहोत, आपण चंचलता म्हणू. ही जी चंचलता आहे, ही चंचलता उपासनेनं निघून जात असते. एखाद्या संताच्या ठिकाणी, एखाद्या ईश्वराच्या ठिकाणी, एखाद्या मूर्तीच्या ठिकाणी आपण आपला भाव प्रगट करतो, त्याची उपासना करतो. त्या उपासनेच्या माध्यमातून आपलं मन त्या एखाद्या विशिष्ट गुरूच्या ठिकाणी, एखाद्या देवाच्या मूर्तीच्या ठिकाणी, एखाद्या संताच्या ठिकाणी आपण एकाग्र करण्याचा प्रयत्न करतो. त्याला उपासना असं आपण म्हणतो. कोणी नामस्मरणाच्या माध्यमातून करतात, कोणी ध्यानाच्या माध्यमातून. मग ते नामस्मरण, ती ध्यानधारणा, ती उपासना हे त्याच्या पंथ संप्रदायानुसार, धर्मानुसार भिन्न भिन्न असू शकते. कोणतंही नाव, कोणताही धर्म, कोणताही संत, कोणताही देव सारखाच आहे. बरेच लोक आमच्या पंथातलंच नाम श्रेष्ठ आहे, आमच्या गुरुचंच नाम श्रेष्ठ आहे असं जे म्हणतात की, तर संप्रदाय सुरतरूमध्ये गुलाबराव महाराज म्हणतात, अशा म्हणणाऱ्या लोकांना त्यांच्या गुरुसहित जिवंत आगीत जाळून मारून टाका. कारण हे अंतकरणातला मल आहे ना, दुसऱ्या गुरुच्या बाबतीत, दुसऱ्याच्या नामस्मरणाच्या बाबतीतला हा मलच आहे. म्हणून उपासना, त्या उपासनेच्या माध्यमातून मन स्थिर होत. पण ती उपासना करत असताना आधी मलदोषाची निवृत्ती झाली पाहिजे आणि अंतःकरणामध्ये ईश्वर प्राप्तीची अत्यंतिक तळमळ असली पाहिजे. नाही तर विश्वामित्रानेही सुद्धा तपस्या केली होती 60,000 वर्ष, पण भावना अंतःकरणातली वेगळी होती. कोणी त्याचं नाव आठवत नाही, त्याला स्वर्गात पाठवण्यासाठी आणि दुसरी वशिष्ठ ऋषीच्या सोबत युद्ध करून त्याला हरवण्याची करता मला बळ प्राप्त व्हावं, त्या उद्देशानं साधना केली. ते काही कामाची नाही. म्हणजे शुद्ध भावनेनं ती उपासना. म्हणून महाराजांनी सांगितलं की गाते रहे प्रभु नाम, पर प्रभु तत्व पाने के लिए, हे उपासना आहे. ती प्रभु तत्व पाने के लिए ही इच्छा करून केलेली उपासना जर असेल तर त्या उपासनेच्या माध्यमातून काय होते? चित्ताची स्थिरता होते. पण हे सगळं होण्यासाठी सगळ्यात पहिले मलिनता गेली पाहिजे. मग ती मलिनता दूर होण्यासाठी ह्या अनुष्ठानात ही महत्त्वाची गोष्ट आहे की आपलं आचरण शुद्ध ठेवू. आपण खाणं, पैपेनं, ही सगळ्या गोष्टी, झोपणे, वेळेवर उठणे, काय खावं, काय प्यावं, हे सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्या शरीराची शुद्धी ठेवू. मनाचीही शुद्धी ठेवण्याचा प्रयत्न आपण करू. मनाची मलिनता दूर करण्याचा प्रयत्न आपण करू. हे सगळं करू. त्याच्यासोबत आपल्या आजूबाजूचं वातावरणही शुद्ध असलं पाहिजे. विचारसागराचा एक ग्रंथ आहे, त्याचा एक सिद्धांत आहे, द्रष्ट्यावर दृश्याचा परिणाम होतो. तुम्ही जे डोळ्यानं पाहता, तुम्ही डोळ्यानं पाहिलं की तुमच्या मनात त्याचा परिणाम होते. मग त्याचा परिणाम झाला की मनावर परिणाम झाल्यानंतर मग त्याचा तनावर म्हणजे शरीरावर परिणाम, आणि शरीरावर परिणाम झाला की त्या परिणामातून मग दुःख निर्माण होते.
उदाहरण सांग, थोडं लांबलं तर चालते ना. पहा, एखादा पुंगी वाजवणारा असते, पुंगी वाजवते, त्याच्या समोर जर एखाद्या लहानसा पोरगा गेला, चिंच खात खात चोकून राहिला चिंच, आणि तो पुंगी वाजवून राहिला, तर त्याच्या समोर हा गेला की त्याची पुंगी वाजणं बंद होते. काय कारण काय आहे? याची चिंच चोखतानाचं पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटते, आणि ते पाणी तोंडात आल्यामुळे त्याची पुंगी वाजत नाही. काय झालं? दृश्य जे त्यानं पाहिलं, त्या दृश्याचा परिणाम त्या द्रष्ट्यावर, त्या पाहण्यावर झाला, आणि त्याच्यावर झाल्यामुळे मग त्याच्या मनावर तो परिणाम झाला, मनातून त्याच्या शरीरावर परिणाम होऊन त्याच्या तोंडात पाणी आलं, आणि ते पाणी आल्यामुळे त्याची पुंगी बंद पडली. तसं आपण सगळं साफ ठेवू, शरीर साफ ठेवू, घर साफ ठेवू, मनही साफ ठेवण्याचा प्रयत्न करू, पण आपल्या आजूबाजूचं वातावरण, आपलं गाव आहे, आपला मोहल्ला आहे, आपलं गाव आहे, मग पुढे पुढे वाढत जाईल. हे जर आपण साफ ठेवलं नाही, स्वच्छ ठेवलं नाही, तर त्याचाही सुद्धा परिणाम ते आपल्या दृष्टीस पडल्यावर त्याचाही परिणाम आपल्या मनावर होईल, मनाचा आपला शरीरावर होईल, आणि त्याच्यातूनच शरीराला काही बिमाऱ्या निर्माण होतील, त्यातून दुःख. हे कशामुळे झालं? आजूबाजूची शुद्धी केली, म्हणजे आपल्या अंतःकरणाच्या शुद्धीसोबत, शरीराच्या शुद्धीसोबत, व्यवहाराच्या शुद्धीसोबत आपल्या वातावरणाची सुद्धा शुद्धी करणं महत्त्वाचं आहे. हे म्हणजे पहिला मलदोषाची निवृत्ती आहे. आणि हे झालं, हे सगळं करायचं आहे, मग उपासना, किंवा हे सगळं करण्याच्या प्रयत्नासह उपासना करायची आहे. आणि ती उपासना ईश्वराच्या दर्शनाची तळमळ, ज्याला आर्तता म्हणतात. आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी, चार भक्ताचे प्रकार आहे. ती आर्तता निर्माण झाली पाहिजे. पण मग त्या उपासनेच्या माध्यमातून तुम्हाला अनुभव असेल, कधी कधी आनंद प्रगट होतो, ईश्वराचं दर्शन झाल्यासारखं वाटते, एक वेगळा भाव तयार होते, आनंद निर्माण होतो, अष्टसात्विक भाव जागृत होतात, रोमांच उठवणी शरीरा, अशा पद्धतीची भावना होती. पण हे जरी झालं तरीही मात्र त्या स्वरूपाचं खरं ज्ञान आपल्याला होत नाही. कारण चित्त स्थिर जरी झालं तरी मला सांगा, एखादी गाय आहे, बैल आहे, ते खुट्याला बांधून ठेवले, तो खुट्याला बांधून ठेवले आहे तोपर्यंत ते शांत राहते, आणि खुट्याचं सोडल्यावर जाग्यावर राहते काय? उपासना करतो आपण तेव्हा आपली वृत्ती स्थिर राहते, त्या ठिकाणी आपलं मन लागून राहते, भाव प्रगट होतात, वेगवेगळंच आनंद प्रगट होतो, सगळ्या गोष्टी तयार होतात. पण लगेच काही वेळाच्या नंतर आपल्या शरीराचे धर्म जागृत होऊन कुठंतरी एखाद्या गोष्टीच्या विषयी आसक्ती वाटते, एखाद्या गोष्टीच्या विषयी राग येते, एखाद्या गोष्टीच्या विषयी द्वेष निर्माण होते. एवढी चांगली साधना करतो आपण, त्या साधनेमध्ये आनंदही घेतो, त्याच्यामध्ये डोक्यात आपल्या विषयी फिरत राहते की हे जे मी ईश्वर दर्शन पाहतो आहोत हे सगळीकडे व्याप्त आहे, चराचरात व्याप्त आहे, चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती आहे. असंच सगळं चालू असताना एखाद्या आपल्याला पटत नसलेली व्यक्ती आपल्या समोरून जाते, हा आला हरामखोर, म्हणजे ती जी ध्यानातली आपली वृत्ती आहे कुठे गेली आता? ते जी ध्यानातली वृत्ती आहे, ते जी प्रवचनातली, कीर्तनातली, वेदांत सांगतानाची जी वृत्ती आहे कुठे गेली आता?
त्याचं कारण ईश्वर आहे, सगळीकडे ईश्वर आहे या गोष्टीचं दर्शन झालं. पण तुझे दर्शन म्हणजे ज्ञान इथपर्यंत ठीक आहे, पण त्याचं दर्शन झालं पण त्याचं ज्ञान झालं नाही ना. दर्शन म्हणजे फक्त पाहणे नाही, तर त्याचं ज्ञान होणं ते म्हणजे दर्शन आहे. आणि दर्शन कुठपर्यंत होत नाही म्हणजे ज्ञान कुठपर्यंत होत नाही, जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत. अज्ञानामुळे विकार माजते, मग अज्ञानाने लाभते कुसंग. विकार माजले की कुसंगती, विकाराची पूर्तता करण्यासाठी कुसंगती, आणि कुसंगती लाभली मग दुरावते प्राप्ती सत्य स्वरूप देवाची. ते दुरावणारच आहे. म्हणून ते जे अज्ञान आहे ते अज्ञान घालवून त्या स्वरूपाचं खरं ज्ञान प्राप्त होणे, ते म्हणजे ईश्वराचं खरं दर्शन आहे. आणि ज्ञान कधी होणार आहे? अज्ञान गेल्यानंतर. आणि आवरण आहे ना, आवरण म्हणजे अज्ञान. मी बोललो की 3 दोष: मल, विक्षेप आणि आवरण. आवरण म्हणजे अज्ञान. मी उदाहरण मगाशी दिलं होतं. तुम्हाला पाण्यात चेहरा पाहायचा आहे, पहिले पाणी साफ असलं पाहिजे, म्हणजे मल नसला पाहिजे, मल निवृत्ती. दुसरं, चंचलता नसली पाहिजे, पाणी स्थिर असलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, तुम्ही जर रात्रीच्या वेळेस पाहण्यासाठी गेले तर तुम्हाला अंधारच दिसणार. म्हणजे उजेडही असला पाहिजे, आणि उजेड असला पाहिजे म्हणजे ज्ञान असलं पाहिजे. हे 3 गोष्टी आहे, मल, विक्षेप आणि आवरण. हे 3 दोष चित्तातून निघून गेले का मग ज्याच्याकरता हा देह आपल्याला प्राप्त झाला आहे ती सच्चिदानंद पदवी आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या स्वरूपाची प्राप्ती करून त्या स्वरूपाचा अनुभव घेण्याकरता जो जन्म आहे त्याचीच प्राप्ती आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यासाठी काय पाहिजे? पहिली गोष्ट सत्कर्म पाहिजे. मग ते सत्कर्म कसे कसे करता येईल, कोणते कोणते करता येईल, हा पहिला भाग आपल्या चिंतनाचा असला पाहिजे, म्हणजे मन निवृत्ती. दुसरं, उपासना पाहिजे. मग गाते रहे प्रभुनाम, परप्रभु तत्व पाने के लिए. आणि मग हे झाल्याच्या नंतर आवरण दोषाच्या निवृत्तीसाठी हो ब्रह्मविद्या का उदय. मग कशासाठी? हो ब्रह्मविद्या का उदय प्रवचन करने के लिए, हो ब्रह्मविद्या का उदय कीर्तन करने के लिए. असा आहे का? नाही. ब्रह्मविद्येचा उदय लोक कशासाठी करतात? पुस्तकं वाचून. महाराजांच्या सदाचार प्रचार समितीच्या भाषणामधलं वाक्य आहे, कितीतरी साधू असे आहेत की काही गृहस्थ सद्गुण सदाचारी गृहस्थी लोकांच्या त्या साधूनं पाया पडावं का त्या साधूला माणूसही म्हणावं की नाही म्हणावं असा प्रश्न पडतो. आणि कितीतरी गृहस्थी लोक असे आहेत की साधूंनी त्यांच्या पाया पडावं. हे म्हणतात की महाराज, हे कशासाठी म्हटलं महाराजांनी? त्यांचा जो वेदांत आहे तो वेदांत आसुरी वेदांत आहे. बरेच वेदांती आहेत, वेदांत बोलतात सब जीव जगत आहे आत्मा मेरा, तो असा हा असा, आणि मला त्यानं पैसे कमी दिले, पैशाची आसक्ती, घरादाराची आसक्ती, मुलाबाळाची आसक्ती, आणि त्या आसक्तीतून, त्या लोभातून, त्या स्वार्थातून इतरांच्या सोबतच्या वागण्याचा जो व्यवहार आहे तो व्यवहार मात्र सामान्य माणसापेक्षाही खालचा असतो. त्याचं काय? त्यांच्या ब्रह्मविद्येचा काय उपयोग आहे? म्हणून ब्रह्मविद्येचा उदय व्हावा कशा करता? हो ब्रह्मविद्या का उदय यह जीत राहणे के लिए. या भावनेनं ब्रह्मविद्येचा उदय व्हावा म्हणजे ज्ञान व्हावा, म्हणजे आवरण दोषाची निवृत्ती. आणि हे 3 दोष निघून गेले चित्तामधले, मग चित्त कसं झालं? निर्मळ झालं. निर्मळ झालं किंवा हृदय म्हणता येईल, हृदय शुद्ध झालं
त्यातली वासना शुद्ध झाली, शुद्ध करूनी वासना पाहावा सखा मग लोचनी. वासना शुद्ध झाली, चित्त शुद्ध झालं की मग काय, थोडे आहे चित्त सहाय्य झाली मग. मग तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. मग आता येऊनी राहे म्हणजे तो कुठून येते काय, तो जातच नाही. येणार कसं आहे, कारण त्याला जाणे येणेच नाही ना. जाणे येणे जर म्हटलं तर अव्याप्ती दोष लागते. म्हणजे देव कुठं विशिष्ट ठिकाणीच असते बुवा, हे ईश्वर एका विशिष्ट ठिकाणीच असते, मग तिथून तो येते असं म्हणा लागं. पण विचार जर केला तर त्याचं ठिकाण आहे काय, नाही. मग म्हणून तो येऊनी राहे म्हणजे काय आहे, तर मळ निघून गेला, भांड्यावरचा मळ निघून गेला तर ते भांडं साफच आहे. मग पायलीवर फक्त धूर साचलाय, ज्योत दीप्तिमान, आवरण पडले मलिन, आणि ते साफ करण्यासाठीचे साधन प्रयत्न आहे त्याला साधन म्हणतात. आणि तेच साधन करत असताना काही नियमावली आहे. हे जे नियमावली आहे, खाण्याच्या बाबतीत, पिण्याच्या बाबतीत, बोलण्याच्या बाबतीत, चालताना कसं चालावं, महाराजांचे किती बारकावे दिले आहे. चालताना खाली मान म्हणते, इकडे तिकडे पाहू नका. इकडे तिकडे पाहाल तर विचित्र काही दिसल, आणि विचित्र काही दिसलं त्याचा मनावर परिणाम होईल, आणि तुमचं सगळं बिघडून जाईल. म्हणून चालताना खाली मान इथून लिहिलं महाराजांनी. बोलताना कसं बोलावं, वागत असताना कसं वागावं, ह्या सगळ्या गोष्टी या दिल्या आहे. त्याचं चिंतन करणं आणि ते सुधारणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यालाच मल दोषाची निवृत्ती असं मी समजतो. असो, हे प्रार्थनेचं भाषण असल्यामुळे इथं काही मर्यादा आहे, पण तरी आपला विषय लक्षात घेऊन मी थोडक्यात बोलण्याचा प्रयत्न केला. आणि कदाचित काही तुमची समाधान झालंही नसेल ह्या बोलण्याला, की दुसरं काही बोलायला पाहिजे होतं किंवा अजून चांगलं बोलायला पाहिजे होतं. पण मी या 5-6 दिवसात प्रकृती बरी नाही, आजही बरी नाही आहे, पण तुमच्या मंडळीच्या आग्रहास्तव मी थोडंसं बोलण्याचा प्रयत्न केला. कदाचित काही बोलताना जर कमी जास्त झालं असेल तर आता आपली माती आपली माणसं म्हणून तुम्ही सांभाळून घ्या अशी विनंती करून या तीनही दोषाची निवृत्ती करण्याचं बळ आणि शक्ती, युक्ती, बुद्धी गुरुदेवानं तुम्हाला प्रदान करो अशी गुरुदेवाजवळ प्रार्थना करून हे गुरुदेवाच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबतो. जय